विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. सावकाश जा, कोणीतरी घरी वाट पाहतंय, अतिघाई संकटात जाई, अशा अनेक पाट्या आपण रस्त्यावर रहदारी असताना वाचत असतो. पण सर कुणीच ते मनावर घेत नाही. पण आपली जी पुढची स्पर्धक आहे तिने ते मनावर घेतलंय. सावकाश, आरामात ती बोलत राहते आणि सांगून जाते एक गोष्ट आपल्याला. येते आहे, आपण स्वागत करूया तिचं. नागपूरची सुमेधा मंगेश त्रिफळे. भावनांच्या वेगात जे बेभान होत, जे किशोरवयीन मुलं मुली तरुण मंडळी दुचाकी वाहन चालवताना जे अपघात होतात ना, त्या विषयावर मी आज बोलणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला 2 किस्से सांगणार आहे. हे दोन्ही किस्से काल्पनिक आहेत बरं का. त्यातला पहिला किस्सा, एक किशोरवयीन मुलगी आपल्या क्लासला न जाता व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीला गेली. पार्टी आटोपून आपल्या दुचाकीवर सुसाट वेगाने घराकडे निघाली. धडम. मन त्या पार्टीतच ठेवून गाडी सुसाट वेगाने चालवल्याने बहुधा तिचा अपघात झाला असावा. आता दुसरा किस्सा पहा. एक तरुण त्याची बर्थडे पार्टी मित्रांसोबत गावाबाहेर ढाब्यावर साजरी करतो. रात्री परतताना सर्व मित्र गाड्यांची शर्यत लावतात. धडम. शर्यतीमुळे गाडी अनियंत्रित होऊन रस्त्यात दुभाजकावर जाऊन आदळली आणि हा अपघात झाला. तरुणांच्या अशा अपघातांच्या अनेक बातम्या आपण बरेचदा ऐकत असतो, पाहत असतो. अशा वेळी मनात येतं की देश अमुचा शिवरायांचा अंधाशीवाल्या रणराणीचा. ही आमची खरी ओळख नवी तरुणाई विसरत चालली नाही ना, अशी शंका मनात येते. अर्थात सगळेच तरुण असे रॅश ड्रायव्हिंग करतात असे मात्र मुळीच नाही. मी हे किस्से तुम्हाला का बरं सांगितले माहितीये का? कारण वाहन अपघातांमध्ये संपूर्ण भारतात आपला महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो बरं? सर्वप्रथम पालकांनी आपला मुलगा वाहन निश्चितपणे पूर्ण जबाबदारीने चालवेल का, चालवतो का, याची खात्री केल्याशिवाय मुलांना वाहन अजिबात उपलब्ध करून देऊच नाही. दुचाकी वाहनाचे शर्यतीचे संगणकीय खेळ म्हणजेच कॉम्प्युटर गेम्स, टीव्हीवरील अतिरंगी जाहिराती इत्यादींवर पूर्णपणे बंदी असावी. कारण असे हे दृश्य पाहून मुलं मुली गाड्यांवर जीव घेणे स्टंट्स करतात. जसेच विली, 360
असे जीवघेणे स्टंट्स करतात. दुचाकी वाहनांना स्पीड लॉक असावे आणि 100% सुरक्षित असलेलेच वाहन हेल्मेट घालून आणि कानाला कुठल्याही प्रकारचा इयरफोन न लावता नियमाप्रमाणेच चालवावे. वेळेचे सुयोजन असावे आणि सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे वाहन चालवताना मन पूर्णपणे एकाग्र असावे. मनाचा ब्रेक हा सर्वोत्तम ब्रेक. हेच खरे आहे ना. माझ्या सर्व दादा आणि ताईंना विनंती करते की नियमाप्रमाणेच वाहन चालवून तुम्ही स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांना सुरक्षित ठेवा. कारण आई बाबा आपली घरी वाट पाहत असतात ना. तर मग आपण सगळे मिळून आपला हा महाराष्ट्र अपघात मुक्त करू, अपघात विरहित करू आणि मोठ्याने गरजू. हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा. आता मला सांग, तू स्वतः वाहन चालवतेस का? नाही, मग तुला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करू माहीत? बाबा सांगतात. सुमा ग सुमा, आमची कशी घुमा. या या बाबा या. हा, आता आपण मुग्धाताईला विचारूया. काय ग ताई? तिने इतकं सुंदर तरीकाने सगळी गोष्ट सांगितली ना, मी म्हटलं हिला यातल्या निम्म्या गोष्टी माहिती आहेत का? कारण का तिचं वय काय आणि ती कशी गोष्ट सांगते, किती सुंदररित्या गोष्ट सांगितली. मला तर तुला नेहमीच ऐकत राहावंसं वाटतं. आणि सगळ्यांनी ऐका सुमेधाचं, इतक्या गोड रीतीने यांनी सांगितलंय आणि मला तर खूप आवडलं. नुसतं ऐकू नका, तिचं ऐका. ऐकू नका. येस, मकरंद सर. ए सुमे, तू फार छान बोलतेस ग. तू काही बोललीस तरी आम्ही ऐकत राहू आणि किती वेळ ऐकत राहू. मी खरं तर अभिनंदन करणार आहे तुझ्या बाबांचं. खूप छान आहे हा भाग की एक वडील म्हणून तुम्ही आपल्या या कथाकथनात, या प्रोग्रॅमद्वारा तुम्ही आपल्या छोट्याशा मुलीकडनं तुम्ही आजच्या युवकांपर्यंत पोचतात. मला याच्यातच एक वेगळी नवलाई अशी वाटतेय. आणि तुमची मुलगी, तुमचा जो व्हॉइस आहे, आपण म्हणतो जो माईक आहे, तो फारच त्या माईक सिस्टम्समध्ये पण आपण म्हणतो काही अकुस्टिक असतात की जे खऱ्या वाटतात. तर तो खरा आहे व्हॉइस तुमचा. तर आभार आणि अभिनंदन दोन्ही. आपण पदकं तुला किती मिळतात ते बघूया. मुग्धाताई, मी तुला देणार आहे 9 मेडल्स. 9 मेडल. मकरंद सर, मीही देणार आहे तुला 9 पदक. 18 मेडल्स मिळाली आहेत. ओके. हल्ली काय झालंय की लोक व्यायाम करतात, 6 पॅक बनवतात.